दरम्यान मुंबईत सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। रात्री मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। दरम्यान पावसातही सध्या रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू आहे। आज मेगा ब्लॉक असून त्यात रिमझिम पाऊसही सुरू आहे आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे काही प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे। मुंबईत काल रात्रीपासून रिमझिम पाऊस बरसत असताना नरिमन पॉइंट इथे अनेक जण वातावरणाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधानाचार्य यांनी। आज हवामान खात्याने सर्वत्र महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार असल्याची जी माहिती आहे ती दिलेली होती। त्याप्रमाणे आज मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये पावसाच्या रिमझिम सरी बरसताना पाहायला मिळत आहेत। आत्ता आपण आहोत नरिमन पॉइंटला। आपण बघतोय की आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे। एरवी देखील नरिमन पॉइंटला वीकेंडला मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मात्र आज पावसाळी वातावरणात आणखीनच मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली पाहायला मिळते। अनेक जण जे आहेत ते इथे बसून चहाचा आस्वाद घेताना देखील पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे हवामान खात्याने जी माहिती दिलेली आहे त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर या तिन्ही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर दापोली आणि रत्नागिरीचा जो अरेबिक सी आहे, अरेबियन समुद्र आहे, त्यामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला आहे। त्यामुळे तिथे देखील रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा इथे मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काही गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील जर बघितलं तर ऑरेंज अलर्ट आहे। सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, कारण तो घाटाचा परिसर आहे। मात्र जर आपण बघितलं तर केरळमध्ये मान्सून देखील दाखल झालेला आहे आणि पुढच्या 2 दिवसात महाराष्ट्रात देखील मान्सूनची चाहूल जी आहे ती लागलेली पाहायला मिळते। एकंदरीतच जे वातावरण आहे ते सध्या रिमझिम सरी ज्या आहेत त्या मुंबईत बरसताना पाहायला मिळतात। त्यामुळे आज दिवसभर देखील साधारण वातावरण असंच राहील अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरवसह मी भाग्यश्री प्रधानाचार्य, NDTV मराठी, नरिमन पॉइंट, मुंबई।